तर आपण या ठिकाणी पाहतोय मंगला बनसोडे, नितीन कुमार हा तमाशा यांनी गावकऱ्यांनी बुक केलेला आहे आणि फडमालक देखील त्यांच्या बरोबर आहेत. आपण पाहू शकताय. काय सांगाल, तमाशा बुक केला आहे? नादच करायचा नाही. मंगला बनसोडे नाद करायचा बरं, नाही. कोणत्या गावची यात्रा? कानगाव, कानगावची दौंड यात्रा. तालुका, दौंड जिल्हा, पुणे. बरं, काय कानगाव सांगाल तमाशाच्या संस्कृतीच्या बाबतीत? एक नंबर तमाशा मंगला हा. बनसोडे. हा, हो, किती वर्षापासून तुमच्या गावात? तमाशा ही लोककला आहे आणि ती जिवंत जिवंत कला कला आहे हा. आणि ती सर्वांनी अनुभवली पाहिजे. जपली पाहिजे. आता काय होतंय, हा. तमाशा लोप पावत चाललेला आहे हा. आणि जिवंत कला ढासळत चाललेली आहे. बरोबर. त्यामुळे सर्वांनी ही जिवंत कला जोपासली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळं आम्ही मंगला बनसोडे, कुरवडीकर हम्म. आणि नितेश कुमार बनसोडे यांचा लोकनाट्य तमाशा आम्ही सांगितलेला आहे. हम्म. अजून एक तमाशा मंडळ आमच्या गावात येणार आहे हम्म. 14 तारखेला. हम्म. त्याचं मला नाव माहित नाही, पण ती सांगितलंय. संध्या माने पुणेकर, हा, हा. सोलापूरकर यांचाही तमाशा आम्ही हाजऱ्याला सांगितलेला आहे. बरं. आणि आमच्या गावातले सर्व सरपंच हा. असेल, ही सर्व टीम, हा. सर्व सहकाऱ्यांचे आमचे इथं उपस्थित झालेले हा. आहेत. तमाशा पंढरीत नारायणगाव येथे हा. आणि आम्ही तमाशाचं दोन्ही फट ठरवलेलं हा. आहे. 2 तारखेला 14 आणि 15 या दिवशी आमच्या गावात कार्यक्रम होणार आहे. बरं, आता तमाशा आपल्या गावात आपण बोलवतो, हा. तर तमाशा गावात ज्यावेळेस आपण बिदागी देतो, हा. सुपारी ठरवतो वगैरे, काय काय ठरतं बरं तुमचं? आमचं काय ठरत किती नाही, कलाकार फक्त असतात, काय काय गाणी झाली ती पाहिजे सांगतात. वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी. गाण्याचा हा जा विषय नसतो, हा. ही लोककला आहे हम्म. आणि जिवंत लोककला आहे. त्यामुळे आम्ही जिवंत त्यांना कला काही जपली विचारत नाही हा. की किती लोक आहेत, त्याला काय होत्याल हम्म. हे त्यांनाच माहित असतं. आम्ही फक्त त्यांना सुपारी देत असतो आणि ती हा. कला सादर करीत असतात आणि चांगल्या पद्धतीने ती लोककला सादर करतात. वगनाट्य आहे का? हा, वगनाट्य सुद्धा होतं. हम्म. त्यामुळं ही सरपंच, ही सर्व मंडळी आमची, हम्म. ही सर्व ह्या मध्ये सहभागी असतात गावाच्या यात्रेमध्ये. हजेरीचा आणि कार्यक्रम दुसऱ्या हा, दिवशी. हजेरीचा कार्यक्रम सुद्धा असतो हम्म. आणि यामुळं आम्ही सर्व समाधानी आहेत यांच्या लोककलेबद्दल. हम्म. ओके. आता मग हे सर्व तमाशा कलावंत आपल्या गावात येणार, हा. मग त्यांचं जेवणाचं वगैरे नियोजन कसं सर्व काय? सुविधा आमच्या गावात असते. आम्ही सर्व त्यांना जेवणापासून, सोयी पाण्यापासून तर जेवणापर्यंत सर्व सुविधा आम्ही पुरवतो. आमचं गाव त्याबद्दल असं उदरमतवादी आहे हम्म. आणि आम्ही सर्व सुविधा त्यांना, सर्व आमचे कलाकारांना सर्व जे सहकार्य आहेत, करता. हा, सर्व जे सहकारी मित्र आहेत नाही का आलेलं, गावचे प्रतिनिधी असतील, आमचे गावचे सरपंच असतील, आमची संतोष तात्या गवळी, शरद चौधरी, संपत डॉक्टर फडके असतील, किंवा आमचे अंकुदादा गवळी असतील, माऊली शेळके असतील, योग्य दादा गवळी असतील आणि अन्य सहकारी सर्व, हा, तुमचे दत्तभाऊ सर्व गवळी, गावकरी. हा, सर्व संतोष तात्या गवळी, आम्ही सर्व त्यांच्या उदरनिर्वाहाची सुविधा बघतो हम्म. आणि त्यांना सर्व सुविधा पूर्ण करतो. हम्म. त्यावेळेस कार्यक्रम चालू होतो. आम्ही ते लोककलेबाबत जागृत असे ग्रामस्थ आहेत. नक्कीच नक्कीच. आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याचा दिवस हा तमाशा कलावंतांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. प्रचंड गावकरी मंडळी या ठिकाणी तमाशा बुकिंग करण्यासाठी येतात. फार मोठी उलाढाल या दिवशी होत असते. आपल्याबरोबर फडमालक देखील आहेत. नमस्कार. नमस्कार. कसा आहे आजचा दिवस, कसा होता? चांगला होता, पण प्रत्येक वर्षापेक्षा यावर्षी धंदा कमी हा, म्हणजे ह्या वर्षीचं जे साल आहे गेल्या सीझन. वर्षीच्या तुलनेत थोडंसं कमी आहे. कमी थोडस काय कारण असावं बरं, काय झालं? नाही, जे बारामती, इंदापूर तिकडे जे तमाशा ठरवायचं बंद केलेले आहे हो. अजितदादाच्या अजितदादा. निधनामुळं, हा त्याचा परिणाम नक्की धंद्यावर झालेला आहे. हा हा हा. आता ही सर्व गावकरी मंडळी आलेली आहेत आपल्या तमाशाच्या म्हणजे राहुटीवरती. काय काय मागणी होती यांची? नाही, मागणी काय नसते. हम्म. मोठ्या तमाशांना काय मागणी नाही करत ते. हम्म. फक्त बिदागी विचारतात, हा. तुमच्या गाड्या बिड्या विचारतात, महिला किती आहेत आणि ठरलं जातं. आता काय किती अडचण कलाकार आहेत बरं? नाही. आमच्याकडे 110 लोक आहेत सगळे. हम्म. आता ह्या गावात जायचं आपल्याला, किती किलोमीटरचा प्रवास आहे हा? 150 किलोमीटर जाणार आहे आम्ही ते. अहो, कसं काय ऍडजस्ट होतं मग त्या गावातून परत ह्या गावात जायचं, त्या गावातून पुन्हा दुसरीकडे कुठे त्या पद्धतीने प्रवास? त्या पद्धतीने आम्ही दिवसाचा कार्यक्रम, रात्रीचा कार्यक्रम आहे विट्याला. विट्यावरून रनिंग करून आम्ही 10, 11, 12 वाजेपर्यंत जातो कानगावला. हा संपूर्ण प्रवास असतो खरं तर. बरंच अंतर काटावं लागतं, मग झोपा नाही होती, काय नाही, हे सर्व कसं काय ऍडजस्ट करतात? आणि ते ॲडजस्ट करण्याचे, हे 1.5 महिन्याचं सीझन आहे. ह्या 1.5 महिन्याच्या सीझनमध्ये हे जर ॲडजस्टमेंट नाही केली तर तमाशा कलावंतांना उपाशी राहावं लागेल आणि फडमालकांना बी उपाशी राहावं लागेल. त्यामुळे हे ॲडजस्टमेंट करणे, हे 1.5 महिना सहन करणे, हे सगळं प्रचंड कष्ट असतात बरं का तमाशा कलाकारांचं. या ठिकाणी तुम्ही देखील काय सांगाल बरं तमाशाच्या बाबतीत? दादा बोललेत मागाशी, बरं बोला पुन्हा एकदा. चला. तमाशाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी गणगवळण, रंगबाजी, वगनाट्य आणि बतावणी असा जो कार्यक्रम असतो, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर पाहिलं
तर लोककलेची संस्कृती जपणारा आपला महाराष्ट्र आहे आणि कलाकारांना त्यांचं व्यासपीठ देण्यासाठी यात्रा उत्सव हा जुन्या कालावधीपासूनचं व्यासपीठ आहे. बरोबर, नक्की. आणि ज्या वेळेस ही व्यवस्था नव्हती त्यावेळेस यात्रेशिवाय पर्याय नव्हता. आज लोकमंच तयार झालेले आहेत, आपलं बालगंधर्वसारखं ठिकाण तयार झालेलं आहे की ज्याच्या माध्यमातून लोककला जपली जाते किंवा कलावंतांना या ठिकाणी व्यासपीठ मिळालेलं आहे. म्हणजे प्रगतीच्या कालावधीमध्ये ठीक आहे, परंतु जुन्या कालावधीपासून म्हणलं तर तमाशा किंवा लोककलावंतांना गावगाडा हाच व्यासपीठ होता. नक्कीच नक्कीच. चला अजून आपण गप्पा मारूयात. फार गप्पा मारल्यात, अजूनही गप्पा मारण्याचा आपला माणूस आहे. चला चला भेटू. धन्यवाद.